जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण बघणार आहे एअरटेल पेमेंट बँकमध्ये तुमचं अकाउंट तुम्ही कसं ओपन करू शकता। मित्रांनो, हे एक फ्री अकाउंट ओपन आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट कुठलीही फीज न देता ओपन करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं डिटेल मिळणार आहे, अकाउंट नंबर मिळणार आहे, IFSC कोड मिळणार आहे, तुम्हाला एक डेबिट कार्ड पण मिळणार आहे। फक्त ते डेबिट कार्ड तुम्हाला असं व्हर्च्युअलमध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही तुमची बँक लिंक करणार असाल तुमच्या लाडकी बहीण योजनेसाठी किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी, तर तुम्हाला इथं बघू शकता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची पण सुविधा आहे। तुम्ही ती बँक तुमच्या सरकारी योजनेसाठी लिंक करू शकता। तर मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहे अकाउंट कसं ओपन करायचं। पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर 100% आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। मित्रांनो, अकाउंट ओपनिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून आपण आता अकाउंट कसं ओपन करायचं आहे हे पुढे बघणार आहोत। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केल्यावरती एअरटेल थँक्स रिचार्ज अँड बँक नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन होईल आपल्या प्ले स्टोअरवरती। ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे, म्हणजे आधार कार्डवरती जो नंबर लिंक आहे तो टाकायचा आहे, म्हणजे आपलं KYC 100% होईल। आता इथं तुमचं नंबर असेल एअरटेल, BSNL, जिओ, वोडाफोन कोणताही असेल तरी चालेल। तुमचा रजिस्टर नंबर आहे तो इथं टाकायचा आहे। नंबर टाकल्यानंतर एक OTP सेंड केला जाईल तुमच्या नंबरवरती, तो तुम्हाला ऑटोमॅटिकली डिटेक्ट होईल आणि ही प्रोसेस पुढे नेक्स्ट होईल। नेक्स्ट झाल्यानंतर इथं बघू शकता वेलकम आलेला आहे। आता आपल्याला परमिशन द्यायचे आहेत ॲप्लिकेशनच्या, व्हाईल युजिंग आणि अलाउ असं परमिशन आपण द्यायची आहे। इथं आता आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला थोडंसं खाली घ्यायचं आहे। इथं बघू शकता ओपन बँक अकाउंट लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अकाउंट ओपनिंगसाठी 7% जे आहे ते सेविंगवरती इंटरेस्ट मिळणार आहे। आणि इथं खाली काय काय जे बेनिफिट आहे, 0 अकाउंट ओपनिंग फी आणि नो मिनिमम बॅलन्स, म्हणजे हे पूर्णतः संपूर्ण फ्री अकाउंट ओपनिंग आहे आणि 0 बॅलन्समध्ये अकाउंट ओपन होणार आहे, कुठलाही चार्ज नाही। याच्यानंतर खाली फिजिकल डेबिट कार्ड, म्हणजे आपल्याला डेबिट कार्ड पाहिजे असेल तर त्याच्यावरती बेनिफिट पण आहेत। हे तुम्हाला कसं आहे ते कसं अप्लाय करायचं आहे पुढे आपण बघणार आहोत। खाली दिलं आहे ओपन युअर फ्री अकाउंट नाव, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं डॉक्युमेंटची डिटेल आहे, पॅन कार्ड टाकायचं आहे, आधार कार्ड टाकायचं आहे, खाली एक टिकमार्क लावून नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सर्वात आधी मी डिटेल टाकून घेतो। डिटेल टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कंप्लीट व्हेरिफिकेशन करायचं आहे आपल्या फोटोचं, म्हणजे आपणच अकाउंट ओपन करतोय का हे। तर आपल्याला लाईट व्यवस्थित पाहिजे, चष्मा वगैरे घालायचा नाही आणि बॅकग्राऊंड आपलं क्लिअर असलं पाहिजे। तर खाली गेट स्टार्टेडचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून परमिशन द्यायचे आहेत कॅमेराच्या, व्हाईल युजिंग द ॲप। आता डाटा आपला सक्सेसफुल सबमिट झालेला आहे। याच्यामध्ये आपण सेल्फी पण अपलोड केलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला KYC फॅच सक्सेसफुल झालेला आहे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरून। तर ॲड्रेस वगैरे बरोबर असेल तर तसंच ठेवायचं आहे ना, किंवा तुम्ही वरती एडिट आहे तिथे एडिट पण करू शकता। आता बघू शकता ॲडिशनल डिटेल आहे, जसं तुमचं ॲन्युअली म्हणजे वर्षाचं इन्कम काय आहे, तुमचं लग्न झालं आहे का नाही झालं, तुम्ही काय काम करता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। खाली तुमचा ईमेल ID ऑटोमॅटिक आलेला आहे। त्यानंतर थोडंसं खाली घेतल्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर येसवरती क्लिक करायचं आहे किंवा नो असंच आहे तसं सोडायचं आहे। त्यानंतर डू यू वॉन्ट टू ॲड अ नॉमिनी, तुमचं नॉमिनी ॲड करायचं असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे आणि खाली प्रोसीड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट तुमचं पेज येईल, तुम्हाला नॉमिनी डिटेल टाकायचे आहे, फुल नाव, बर्थ डेट आणि जे रिलेशन आहे ते टाकायचं आहे। डिटेल मी टाकून घेतो। त्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस वगैरे पूर्ण टाकायचा आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। आता पुढची प्रोसेस आली आहे कंप्लीट अकाउंट सेटअपची। याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाची ट्रान्झॅक्शन करून तुमचं अकाउंट हे ॲक्टिवेट करायचं आहे। तर इथं आपण 100 रुपये टाकून घेऊया, तुम्ही 1 रुपये टाकला तरी चालेल। 100 रुपये टाकून आपण खाली प्रोसीडवरती क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपण अकाउंट ओपन करत आहोत त्याच्यावरती रिक्वेस्ट येईल, गुगल पे, फोनपेवरून तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे। मी 100चं करतोय, तुम्ही 1 रुपयाचं करू शकता। पेमेंट झाल्यानंतर इथं बघू शकता तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे। सर्व प्रोसेस ह्या व्हेरिफिकेशनच्या सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन आलेलं आहे, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली। तुमचं अकाउंट हे संपूर्ण ओपन झालेलं आहे 2 मिनिटामध्ये। खाली इथं बघू शकता गेट डेबिट कार्ड लिहिलं आहे, कसं अप्लाय करायचं आहे, गो टू बॅक होमवरती क्लिक करून बघूया। अकाउंट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथं बँकिंगच्या खाली व्ह्यू अकाउंटचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आपला जो पिन आहे तो टाकायचा आहे। ज्यावेळी ॲप्लिकेशन ओपन करू त्यावेळी पिन फर्स्ट टाइम मागत असते, ते टाकल्यानंतर तो पिन आपण टाकून हा असा ओपन होतो इंटरफेस। हे आपल्याला डेबिट कार्ड असे मिळत आहे, तर आपण ऑर्डर नाव करू शकता, पण मी व्ह्यू अकाउंट करून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। अशा पद्धतीने दिसत आहे। थोडंसं खाली बघू शकता डेबिट कार्ड लिहिलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, अलावरती क्लिक करायचं आहे। आपला SMS हा सेंड होत आहे।
तोपर्यंत वाट बघायचं आहे. 100% प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला आपलं डेबिट कार्ड हे दिसणार आहे. व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे, बघू शकता. जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये डेबिट कार्ड पाहिजे असेल तर तुम्हाला 349 रुपये पेमेंट करावं लागेल, किंवा तुम्ही व्हर्च्युअल म्हणजे तुम्हाला डिजिटलमध्ये पाहिजे असेल, व्ह्यू व्हर्च्युअल कार्डवरती क्लिक केलं तर तुम्हाला ते कार्ड पण मिळून जाईल. तर इथं आपण क्लिक करूया, म्हणजे आपलं UPIचं आपण ॲक्टिवेशन फ्रीमध्ये करू शकतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनचा पिन आपण टाकायचा आहे. इश्यू माय कार्डवरती क्लिक करायचं आहे. कार्ड आपलं व्हर्च्युअल डेबिट कार्ड इश्यू झालेलं आहे. हे कार्ड आपण गुगल पे, फोनपे, UPI पेमेंट करण्यासाठी ॲक्टिवेशनसाठी वापरू शकता. म्हणजे आपल्याला 349 पण लागणार नाहीत आणि आपलं UPI पेमेंट ऑनलाईन पण होऊन जाईल. जर तुम्हाला फिजिकल पाहिजे असेल तर ऑर्डर युअर फिजिकल कार्ड नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ते पण कार्ड तुमच्या हातामध्ये डिलिव्हर होऊन जाईल. त्यानंतर बॅग घ्यायचं आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं की 100 रुपये आपले ॲड केले होते ते इथं आले आहेत. त्याच्यावरती जर क्लिक केलं तर ते तुम्ही सेंड करू शकता, किंवा तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड पण करू शकता. तुम्हाला जर कार्ड वापरायचं असेल तर त्यात तुम्ही ॲड पण करू शकता. म्हणजे बँकेत जायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही तुमच्या दुसऱ्या अकाउंटवरून इथं ट्रान्सफर करू शकता. खाली बघू शकता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरकारी योजनेसाठी हे बँक आपण लिंक करायचं असेल तर इथं बघू शकता नो बट आय विश टू लिंक माय सेव्हिंग अकाउंट लिहिलं आहे, किंवा नो आय हॅव नॉट लिंक्ड माय अकाउंट करंटली. याच्यावरती क्लिक केलं तर हे तुमचं अकाउंट जे आहे ते सरकारी योजनेसाठी लिंक होईल, म्हणजे सरकारचे जे येणारे पैसे आहेत ते या अकाउंटमध्ये येतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एअरटेल पेमेंट बँकमध्ये फ्रीमध्ये अकाउंट ओपन करून तुमची सरकारी योजनेसाठी बँक ही लिंक करू शकता. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे 5 मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट हे ओपन होतं. 100% तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट करा, मी 100% रिप्लाय करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब 100% करा. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.